बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे, तर भजी तर झालेच पाहिजे ना. तर चला मस्तपैकी गरमागरम भजी करूया. तर चटणी प्रथम करून घेत आहे. मिरची घेतलेली आहे आणि लसूण अद्रक घेतलेलं आहे, फुटाण्याची डाळ घेतलेली आहे 1 चमचा आणि पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लिंबू पिळलेला आहे ह्याच्यामध्ये चटणी करताना आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला बारीक वाटून घेऊया. नंतर आहे ते बघा मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली होती 1 तासभर आणि नंतर जिरा आणि मिरची घेतलेली आहे. चवीनुसार मिरची घ्यायची आहे आणि याला ना जरासं असं जाडसरच वाटून घ्या, जास्त बारीकी नका. आणि त्याच्यानंतर ना मी 2 चमचे इथे आपलं तांदळाचे पीठ असते ना ते टाकलेलं आहे आणि गरम एकदम कडकडीत तेल तापून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं या पिठामध्ये आणि छान मिक्स करायचं असं चमच्याने. आणि बघा हे तेल तापलेलं आहे आता आणि आता मी भजी टाकत आहे चमच्याच्या साह्याने. छोटे छोटे टाका भजी, मस्त अशी कुरकुरीत लागतात हे मुगाची भजी, छान तर आहे आणि तितके हे पौष्टिक आहे. तर आता चला हे सर्व भजी टाकून घेतलेले आहे आणि आता ना मीडियमच गॅस ठेवायचा आहे आणि छान मस्तपैकी आता मी फ्राय करून घेत आहे. तर तुम्ही कशा प्रकारची भजी करता मला सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते बघा मस्त अशी भजी फ्राय झालेले आहेत, कशी कुरकुरीत होतात असं तेल टाकल्यामुळे गरम पिठामध्ये. तर चला आता मी फ्राय करत आहे भजी हे. तर इथे मस्त बघा चटणी बरोबर ही मिरची देखील आहे. तर चला एन्जॉय.